हालेलुया. आज त्यांच्या उजव्या बाजूला छातीमध्ये एक गाठ आहे आणि डॉक्टरने त्यांनी नाही का कॅन्सरची गाठ सांगितलेली आहे आणि ते म्हणतात मी ह्या दिवसांमध्ये 3 ते 4 महिने झालेत मी पूर्णपणे आजारी होते आणि मला काय होते मला कळत नव्हतं. जसं हॉस्पिटलमध्ये नेलं ते म्हणतात जसं चेकअप केलं डॉक्टर बोलले की तुम्हाला कॅन्सरची गाठ आहे आणि तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल. पण ते म्हणतात मी 14 दिवस मी हॉस्पिटलमध्ये राहिले आणि त्यानंतर जसं मला घरी आणण्यात आलं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनी. पण ते म्हणतात मला BP आहे. बरोबर आंटी, त्यामुळं कॅन्सर झालं आणि येस कॅन्सर सांगितलं होतं आणि ते म्हणतात BP असल्यामुळं ऑपरेशनची पण रिस्क होती. पण ते म्हणतात जसं घरी आणण्यात आलं त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर ते म्हणतात मी आयुर्वेदिक औषधं मी काही चालू केले देवाच्या कृपेने त्यांनी काही मला जास्त काही फरक पडला नाही. पण ते म्हणतात मी खचत चाललेली होती, मला जेवण बिलकुल जात नव्हतं, मी पूर्णपणे बेडवरती पडलेली होती. पण ते म्हणतात जसं देवाच्या सेवकाने त्यांच्या घरी देखील आम्ही जसं गेलो आम्ही त्यांची परिस्थिती बघितली पूर्णपणे. त्यांचे मुलगा देखील दारू पितो, या परिस्थिती फार वाईट आहे पण या परिस्थितीतून पण त्यांनी येशूवर विश्वास ठेवला. हालेलुया. आणि आज ते म्हणतात की प्लीज ऐका, खरंच जर नाही का जर तुमच्याकडे वेळ आहे आणि काही कॅन्सरची गाठ आहे तर नक्कीच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ती काढून टाकली पाहिजे. हे प्रार्थना असं नाहीये की मग डॉक्टरकडे जायचं नाही, मग ते ट्रीटमेंट करायचं नाही. पण यांची सिच्युएशन वेगळी आहे की यांचा BP वाढतोय त्यामुळं ते ऑपरेशन करू शकत नाही, दमा आहे त्यांना. आता सांगा काय करणार आहे अशा कंडिशन मध्ये, काय करणार तुम्ही? आणि खरोखर शेवटी मला एकच सांगायचंय, तुमची कशी परिस्थिती असो देवच तुमच्यावरती दया करेल. थँक्यू जीसस. यस, देवच तुझे अश्रू बघल. धन्यवाद. आता सांगा ना, आता काय करणार? डॉक्टरच म्हणतो गॅरंटी नाहीये, काय करणार? आता ऑपरेशन नाही करू शकत. पण खचून चालल्या, निराश होत्या. पण देवाच्या कृपेने जसं यांच्यासाठी प्रेयर झाली, सगळे म्हणा प्रार्थना झाली पाहिजे. म्हणा आजारी लोकांनी देवाच्या घरात यावं, प्रार्थनेला यावं, विश्वास ठेवावा, म्हणजे देव कार्य करतो. किती लोक विश्वास ठेवायला तयार आहेत? येस, आमेन. या आम्ही नाही यांना बोलावलं ना, आम्ही यांना फोन केलाय, पण जसं यांना फरक पडत गेला प्रार्थनेद्वारे, आमेन, आमेन. आज ही आई स्वतः आली या ठिकाणामध्ये. या ठिकाणामध्ये 3rd फ्लोअर वरती चालत आल्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मला माहिती आहे माझं येशू कार्य करणार, थँक्यू जीसस. आमेन. माझं येशू कार्य करणार, धन्यवाद. माझ्या येशूच्या हातात जीवन आहे. येस, सर्व येशू बरोबर येशू बरोबर सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. देव कार्य करेल. हालेलुया. आमेन. आमेन. आता बरं वाटतंय? बरोबर.